परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने जे संविधान आपल्या देशाला मिळालं, त्या संविधानामध्ये या देशातील सर्वच गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील घटक, आदिवासी आणि दलित समाज या सगळ्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या आरक्षणाचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करण्यात आलं आणि ते कित्येक वर्ष सुरू आहे। आज या ठिकाणी आम्ही शिवसेना विभाग क्रमांक 11च्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे शिवसेना उपनेते खासदार माजी राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। ते म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन आरक्षणाविषयी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, आरक्षण संपवण्याची जी भाषा केलेली आहे, त्याचा जाहीर निषेध करतोय। त्याचप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना, सर्व या देशातील जे अनुयायी आहेत आपले बाबासाहेब आंबेडकरांचे, यांना आम्ही हे सांगू इच्छितो की काल परवापर्यंत निवडणुकीचा काळ होता, तोपर्यंत राहुल गांधी आणि त्यांचे सर्व नेते हे संविधान बचावची भाषा करत होते, संविधान वाचवण्याची भाषा करत होते। परंतु आज आपण बघतोय की खरं रूप हे काँग्रेसचं काय आहे, तर ते राहुल गांधीच्या तोंडातून आलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे। मग या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो की याच्या अगोदर राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, त्याचप्रमाणे नेहरूजी असतील, यांनी देखील या घटनेमध्ये अनेक वेळा बदल केलेला आहे। या बदल केल्यामध्ये एका विशिष्ट समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, हा वेगळा विषय आहे। परंतु हे घटनेमध्ये बदल करताना त्यांनी कुठल्या प्रकारचा विचार केला नाही आणि सर्वात जास्त याच्यामध्ये बदल जो केलेला आहे संविधानामध्ये, हा काँग्रेसच्या पंतप्रधानांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये केलेला आहे। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तर पहिल्यांदा जेव्हा ते संसद भवन मध्ये गेले, तेव्हा त्यांनी या ठिकाणी संसद भवनाचा सन्मान करण्यासाठी त्या नतमस्तक झालेले आहेत। त्याचप्रमाणे जे संविधान आहे त्याला नतमस्तक होऊन त्यांनी कारभार सुरू केलेला आहे। आमचे खासदार जे शेवाळे साहेब आहेत, यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी जी अशोक स्तंभाची मागणी होती ती पूर्ण केलेली आहे। हा पुतळा देखील शिवसेनेचे नेते शरदभाऊ आचार्य यांनी उभा केलेला आहे। आम्ही सर्व संविधानाच्या बचावासाठी, संविधानाचा आदर करणारे लोक आहोत शिवसेनेचे। त्याचप्रमाणे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील संविधानाप्रमाणे सर्व काम करत आहेत। सर्व अजून पण दुर्बल घटक जे आहेत किंवा महिला सक्षमीकरण यासाठी वेगवेगळ्या योजना कायदेशीर आणत आहेत, हे संविधानाच्या ताकदीवर आणत आहेत। आणि म्हणून मला हे म्हणायचंय की आम्ही संविधान करणारे आहोत, आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत। काँग्रेस आणि खास करून राहुल गांधी हा संविधानाच्या विरोधात वक्तव्य करणार आहे, त्याच्या तोंडातून आलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे आमचे खासदार यांच्या वतीने आम्ही संसदेमध्ये ही बाजू मांडणार आहे की अशा नतद्रष्ट राहुल गांधीला संसदेमध्ये बसण्याचा देखील त्या ठिकाणी अधिकार नाही आहे, हे देखील आम्ही या ठिकाणी बोलतो। धन्यवाद।